गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वाद पेटलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध आता एका नव्या वळणावर आले। हनी ट्रॅप प्रकरणापासून सुरू झालेला हा वाद आता पुण्यातील एका रेव पार्टी प्रकरणामुळे अधिकच तापलाय। या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। पण हे प्रकरण नक्की काय आहे, पुणे पोलिसांनी ही कारवाई कशी केली आणि यामुळे राजकीय वातावरण का तापलंय, चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आपण पाहत आहात माय महानगर लाईव्ह। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वैर हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे। दोन्ही नेते एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप करतच दिसतात। अलीकडेच हनी ट्रॅपच्या प्रकरणाने या वादाला नवीन धार चढली। एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावरती गंभीर आरोप केले। खडसे यांचा दावा आहे की हनी ट्रॅप प्रकरणात झालेला प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती आहेत। खडसे यांनी असाही दावा केलाय की लोढाकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत आणि त्यामुळे त्यांना विविध गुन्ह्यांखाली अडकवण्याचा प्रयत्न झालाय। यावर गिरीश महाजन यांनीही खडसेंवरती पलटवार केलाय। खडसेंचा राग येत नाही पण कीव येते असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंवरती टीका केली आणि त्यांच्या आरोपांना बेतुकं ठरवलंय। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय, काय नाही, मग कोणी आयोजन केलंय, काय हे आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट आलं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही। 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले, कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना। आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं की ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो। याच वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली, ज्याने हा वाद आणखी चिघळला। शनिवारी मध्यरात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील चालू असलेल्या रेव पार्टीवर छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केलाय। धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही पार्टी हाऊस पार्टीच्या नावाखाली आयोजित करण्यात आली होती। या कारवाईत 5 पुरुष आणि 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलाय। यांपैकी प्रांजल खेवलकर यांनीच ही पार्टी आयोजित केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला। पोलिसांनी सर्व संशयितांची वैद्यकीय तपासणी केली असून ड्रग्सच्या सेवनाचे पुरावे तपासणीसाठी फॉरेन्सिक चाचण्या सुरू आहेत। या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। एकनाथ खडसे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की जर हे प्रकरण खरं असेल आणि माझा जावई जर दोषी असेल तर त्यांचं मी समर्थन करणार नाही, पण जर हा एक राजकीय षडयंत्राचा भाग असेल तर तो सहन केला जाणार नाही। दरम्यान एकनाथ खडसे यांनी पोलिसांना निपक्ष तपासणीची मागणी देखील केली आहे। एकीकडे शिवसेनेच्या उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवरती हल्ला चढवलाय आणि ही कारवाई सरकार विरोधात बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी असल्याचा आरोप देखील केलाय। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी असा दावा केलाय की हनी ट्रॅप प्रकरणात खडसेंनी सरकारला अडचणीत आणल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे। तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी खडसेंवरती खोचक टीका केली। खडसेंना जर याची माहिती होती तर त्यांनी आपल्या जावयाला आधीच सावध का केलं नाही, असा टोला महाजन यांनी लगावलाय। रेव पार्टी हा गंभीर विषय आहे आणि याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असं महाजनांनी म्हटलंय। प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत आणि रोहिणी खडसे यांचे पती आहेत। ते एक व्यावसायिक असून रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे। यापूर्वीही त्यांचं नाव वादात आलं होतं, जेव्हा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी त्यांच्या आलिशान लिमुझिन गाडीच्या अवैध नोंदणीबाबत आरोप केले होते। पोलीस कारवाई आणि पुढील तपास पाहूयात। पुणे पोलिसांनी या प्रकरणात NDPS कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। सर्व संशयितांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं असून वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे। पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता देखील वर्तवली। या दृष्टिकोनाने तपास देखील सुरू आहे। या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। खडसे आणि महाजन यांच्यातील वैर आता अधिक तीव्र झालंय आणि याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांवरती होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्ष या प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून पुढे रेटत आहेत, तर सत्ताधारी पक्ष याला कायदेशीर कारवाईचं स्वरूप देत आहेत। दरम्यान
या प्रकरणात पुढे काय घडतंय आणि पोलीस तपासातून कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण सातत्याने याबाबत अपडेट्स तुम्हाला देतच राहू। तोपर्यंत पाहत राहा माय महानगर लाईव्ह।